संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जतमध्ये भारत गॅस केंद्रावर सकाळपासून मोठ्या रांगा. इराण अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये गॅससाठी नागरिकांची झुंबड. कर्जत शहरातील भारत गॅस वितरण केंद्रावर बुधवारी दिनांक 11 मार्च रोजी सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. घरगुती गॅस सिलेंडर मिळणार की नाही या भीतीपोटी अनेक नागरिक सिलेंडरच्या टाक्या घेऊन केंद्रावर रांगेत उभे राहिलेले होते. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे केंद्रातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका इराण तणाव वाढल्यामुळे इंधन व गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर गॅस पुरवठा कमी होणार किंवा बंद होणार अशा अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कर्जत येथील भारत गॅस केंद्रातून संपूर्ण तालुक्यात घरपोच गॅस वितरण केले जाते. साधारणपणे दिवसातून 3 ते 4 ट्रक सिलेंडर येतात. मात्र अलीकडे गाड्यांची संख्या कमी झाल्याने वितरणावर परिणाम झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी थेट केंद्रावर जाऊन सिलेंडर घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध असल्याच्या चर्चेमुळे काही ठिकाणी घरगुती गॅसचा वापर होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे घरगुती गॅसची मागणी वाढल्याचे सांगितले जात आहे. याच बरोबर घरगुती गॅसच्या दरात सुमारे 65 रुपयांनी वाढ झाली आहे. गॅस बुकिंगसाठी असलेल्या 15 दिवसांचा कालावधी शासनाने 25 दिवसावर केल्याची माहिती अनेकांना नसल्याने नोंदणी होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे गॅस मिळणार नाही या भीतीने नागरिकांनी केंद्रावर गर्दी केली.